स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा मराठीचा 12वा धडा सलाम नमस्ते याचा स्वाध्याय बघणार आहोत. तर बघा, सलाम नमस्तेचा स्वाध्याय. पहिला प्रश्न आहे, खालील वाक्यांमधून पाठातील त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा. तर लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटप, परोपकार हा गुणधर्म दिसतो. माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त, मायाळू. मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे, सहानुभूती. मॅडम, तुम्हाला सलाम करण्याची जुबेदाची इच्छा होती, कृतज्ञता. त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं, सहसंवेदना. प्रश्न 2, स्वभाव वैशिष्ट्ये लिहा. जुबेदाचा भाऊ शेख मोहम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये. जुबेदाचा भाऊ शेख मोहम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये: प्रामाणिकपणा, माणुसकी, कष्टाळू वृत्ती आणि दुःखाविषयी तळमळ. शेख मोहम्मद मार्फत जुबेदाने उरलेले पैसे लेकीला परत केले. ही घटना तुम्हाला काय शिकवते? तर खर्च भागवल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे परत द्यायला हवेत. तसेच ज्या हेतूसाठी पैसे कर्जावर घेतले तो हेतू सफल व्हायला हवा. उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे. ही शिकवण जुबेदाच्या कृत्यातून मिळते. लेखिकेची तबस्सुम विषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा. लेखिकेच्या मते तबस्सुम ही गोड मुलगी होती. तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती. ऑफिसमध्ये ती बावरली होती. लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले. तिच्या नशिबी पुढे काय असेल याची तिला कल्पना नव्हती, म्हणून लेखिका चिंतित झाल्या. खेळूया शब्दांशी. खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा. ऑफिस, हॉस्पिटल, ऑपरेशन, चेक, ॲडव्हान्स, कॅन्सर. तर बघा, ऑफिससाठी कार्यालय, चेकसाठी धनादेश, हॉस्पिटलसाठी दवाखाना, ॲडव्हान्ससाठी आगाऊ रक्कम, ऑपरेशनसाठी शस्त्रक्रिया आणि कॅन्सरसाठी कर्करोग. विचार करा आणि सांगा. या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दलचे तुमचे मत सांगा. तर या पाठातील शेख मोहम्मद ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली, कारण शेख मोहम्मद हा खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहे. संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे. या पाठातील दुसरी व्यक्तिरेखा मला लेखिकेची आवडली, कारण त्या सेवाभावी संस्थेमध्ये काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे. लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्या मदत करतात. या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात सांगा. या पाठातून पुढील संदेश मिळतो: नेहमी सत्याच्या मार्गाने चालावे, लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करावा, गरजू लोकांना यथाशक्ती मदत करावी, सहानुभूती व सहसंवेदना मनामध्ये जागृत असावी, आपल्याला जमेल तशी समाजसेवा करावी. गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा. खालील स्वभाव वैशिष्ट्ये असलेल्या तुमच्या परिसरातील व्यक्तींची नावे लिहा. गप्पिष्ठ, लाजाळू, रागीट, शांत, हजरजबाबी. बघा, गरजूंना मदत करणाऱ्या काही सेवाभावी संस्था: रेड क्रॉस सोसायटी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, सह्याद्री हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट. आणि स्वभाव वैशिष्ट्यांप्रमाणे माझ्या परिचयातील व्यक्ती: गप्पिष्ठ राजेश काका, लाजाळू मीनल, रागीट संजय, शांत स्नेहा, हजरजबाबी आदित्य. ही तुमच्या ओळखीची नावं लिहा. मोराचे चित्र पाहून वाह, किती सुंदर मोर आहे, मला पण त्याच्यासारखं नाचायला आवडते. चेंडू धरलेल्या मुलाचे चित्र पाहून हा मुलगा खूप मजेत खेळलाय, मला पण त्याच्यासोबत खेळायला आवडेल. खालील वाक्यात योग्य केवळ प्रयोगी अव्यय लिहा. टिंबटिंब काय सुंदर आहे ताजमहाल. टिंबटिंब किती जोरात ठेच लागली. टिंबटिंब किती उंच आहे ही इमारत. तर इथे उत्तर आहे वाह, काय सुंदर आहे ताजमहाल. अरे रे, किती जोरात ठेच लागली. वाह, किती उंच आहे ही इमारत. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार परिच्छेद तयार करा. उतारास योग्य शीर्षक द्या. मित्रांनो, उतारा पुस्तकात पण आहे किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घ्या. आणि परिच्छेद: आपले बोलणे आणि वागणे घडवूया. आपले बोलणे, वागणे, विचार आणि स्वभाव यावरूनच आपले व्यक्तिमत्व ओळखले जाते. नम्र, सभ्य आणि विचारपूर्वक बोलणारा माणूस सर्वांना आवडतो. वाईट, उद्धट किंवा रागीट बोलणं इतरांना दुःख देतं. म्हणून आपण नेहमी प्रेमाने व नम्रतेने बोलायला हवे. घरातील आणि शाळेतील वातावरण, संस्कार, मित्रांचा सहवास याचा आपल्या वर्तनावर परिणाम होतो. आपण चांगले विचार आणि चांगले वर्तन अंगीकारले तर समाज आपल्याकडे आदराने पाहतो. प्रत्येकाने स्वतःला सभ्य, आदर्श आणि सुजाण बनविण्याचा प्रयत्न करावा.
मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.